गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट. माय नेम इज वनिता मिस, तुमची मराठी टीचर. तर बाळांनो, तुमचे एप्रिलमध्ये बऱ्यापैकी आपण लेसन कवर केलेले आहेत किंवा बऱ्यापैकी लेसन आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर ग्रामरचाही बऱ्यापैकी भाग घेतलेला आहे. लेखन विभागही काही प्रमाणात आपण त्यावेळेस पूर्ण करण्याचा प्रयत्न केला होता. तर एप्रिल मंथमध्ये तुम्हाला जे काही लेसन टेक्स्टबुकमधले शिकवले गेलेले आहेत त्या लेसनमध्ये मी फक्त एक्सप्लेन केले होते किंवा ते लेसन तुम्हाला शिकवले होते, पण त्या लेसनचे जे खालचे क्वेश्चन आन्सर होते ते त्यावेळेस आपण घेतले नव्हते, कारण का तुमच्याकडे टेक्स्टबुक त्यावेळेस अवेलेबल नव्हती किंवा टेक्स्टबुक तुमच्याजवळ नव्हती. त्यामुळं तो पार्ट जो होता लेसनच्या खालचा तो त्यावेळेस त्याच पद्धतीने अपूर्ण राहिला किंवा इनकम्प्लीट राहिला. तर आय होप आता सगळ्यांजवळ तुमच्याकडे टेक्स्टबुक असणार आहे, त्यामुळं आपण त्याच्या खालचे जे क्वेश्चन आन्सर आहे हे खास करून या पिरियडला पाहणार आहोत. तर तुमचा जो लेसन आहे जो आपण पाहिला आहे, तुम्हाला माहिती आहे आपण या अगोदरच्या तासाला पहिला लेसन आपण पाहिला होता. आणि तुमचा जो दुसरा लेसन आहे तो आहे मैत्रीशी रिलेटेड. मैत्री, फ्रेंडशिप. तुम्हाला या पिक्चरमध्ये दिसत असेल फ्रेंडशिप. मग मैत्री म्हणजे काय, तुम्हाला त्यावेळेसही मी बाळांना सांगितलं का मैत्री म्हणजे असा मित्र का जो आपल्या सुखदुःखाला आपल्या मदतीला उभा असेल. आनंदात तर सगळेच असतात, त्यावेळेस कोणाला बोलवायची पण गरज पडत नाही, सगळे येतात. परंतु दुःखाच्या वेळेस जो आपल्याला मदतीला येतो ना तो खरा मित्र असतो, तो खरं त्याची मैत्री असते. आपल्या जीवनामध्ये असे मित्र असणं खूप गरजेचं आहे का जे आपल्या चुकाही आपल्याला दाखवून देईन का नाही इथे तू चुकतोयस किंवा असं वागणं तुझं योग्य नाही आहे. जर दुसऱ्याचं वागणं, समोरच्याचं वागणं चुकत असताना आपल्याला जर आनंद होत असेल तर त्याला आपण मित्र म्हणत नाही किंवा ती मैत्री नसते. तर आपलं चुकत असताना समोरच्या व्यक्तीला राग येईन, वाईट वाटेन किंवा असं आपण करू नये असं ज्यावेळेस वाटेल ना, आणि ज्यावेळेस तो आपल्याला आपली चूक दाखवून देईन ना, त्याला मैत्री असं म्हणतात. मग आता तुम्ही पाहता, जसं तुम्ही शाळेमध्ये जाता तसे तुम्हाला मित्र असतात. अगदी कळायला लागलं का आपल्याला हां माझ्या क्लासमध्ये हा माझा फ्रेंड आहे, हा माझा मित्र आहे. पार तुम्ही पहिलीपासनं किंवा पार ज्युनियर KG तुम्हाला जसं तुम्ही शाळेमध्ये प्रवेश करता, मग तुम्ही त्यावेळेस 3, 3.5, 4 वर्षाचे का असेल, पण तुम्हाला सांगता येतं तुमच्या मित्राचं नाव काय. भलेही मैत्री कळत नसेल, भलेही त्याचं मेन मैत्रीचा हेतू काय आहे किंवा मेन मैत्री कशाला म्हणायचं हे जरी समजत नसेल, पण कमीत कमी माझा फ्रेंड आहे, माझा मित्र आहे हे आपण ठामपणे सांगतो. मग अशाच पद्धतीने बाळांनो, मैत्री ही प्रत्येक वयात होते, पण काही मैत्री ही अशी असते का आयुष्यभर आपली साथ देते. परंतु माझा लहानपणाचा मित्र आहे पण अजून माझ्यासोबत आहे, त्याला खरी मैत्री म्हणतात. की कित्येक वर्ष ती मैत्री टिकून राहते. आणि मैत्री टिकून राहण्यामागंसुद्धा कारण असतं. जी मैत्री खरी असते ती टिकती, जी मैत्री खरी नसते ती टिकत नाही. मग अशा पद्धतीने आपण पाहतो का आपल्यामध्ये जशी मैत्री असते तशी प्राण्यांमध्येही मैत्री असते. तुम्ही बरेच ठिकाणी पाहिले असेल, पिक्चर असतात किंवा असे खरोखरचे सुद्धा व्हिडिओ तुम्ही जर पाहिले तर प्राण्यांमध्ये सुद्धा कशा पद्धतीची मैत्री असते हे दाखवून देणारे भरपूर व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. त्यानंतर हे प्राण्यांमध्ये मैत्री असताना, प्रेमाने राहत असताना माणसांसोबतसुद्धा प्राण्यांची मैत्री असते. बरोबर आहे ना. एक छानसं इथं चित्र दिसते तुम्हाला, इमेज दिसते. आपण घरामध्ये पेट पाळतो, मग त्यामध्ये कुत्रा असेल, मांजर असेल, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण काहीजणं पॅरोट पाळतं. यांच्याशी आपली छान मैत्री होते. आपल्याला नुसतं आपण बाहेर जरी गेलो आणि घरी आल्यानंतर ते आपल्याला पाहून उड्या मारतात, जंप घेतात, आपल्या अंगावरती येतात, आपल्याला लाड घालतात, बरोबर आहे ना. तर यांची ना आपली सुद्धा कुठेतरी मैत्री असते, फक्त आपण ती व्यक्त करत नाही किंवा त्यांना ती बोलता येत नाही. पण अशा पद्धतीने प्राण्यांची, माणसांची सुद्धा अतिशय छानपैकी मैत्री असते.
मग अशी ही मैत्री जी आहे, प्राण्यांची असो माणसांची असो, त्यावरच आधारित आपण दुसरं लेसन पाहिलं होता, मित्राची पारख. तुम्हाला आता मी सांगितलं का मित्र कसा असावा, मैत्री कशी असावी आणि मैत्री कशी नसावी, मित्र कसा नसावा, हे या पाठात पाहिजे. एक वेळेस ना मित्र नसला तरी चालेल, पण चुकीचा मैत्री कधीच करू नये. एकटं राहिलं तरी चालेल, पण चुकीच्या व्यक्तीची साथ कधीच धरू नये. याचं एक छानसं उदाहरण तुम्हाला या पाठामध्ये पाहायला मिळालं होतं. तर बाळांनो, हा जो पाठ आहे आपण गोष्ट पद्धतीने त्यावेळेस पाहिला होता का, एक रानटी कुत्रा आणि एक गाढव. रानटी कुत्रा माहिती आहे, कुत्रा जो आपण पेट पाळतो तो आपल्याजवळ असतो, तो कुत्रा वेगळा. आणि रानटी म्हणजे रानामध्ये राहणारा कुत्रा, जंगलामध्ये राहणारा कुत्रा आणि आपण पाळणारा कुत्रा, याच्यामध्ये खूप फरक आहे. आपण पाळणारा जो कुत्रा आहे तो माणसाळलेला, थोडक्यात त्याला माणसाची ओढ असते, माणसांमध्ये राहिलेला असतो, माणसाचा लळा असतो. पण जो जंगलामध्ये राहिलेला असतो, आपल्याला माहिती आहे जंगलातले सगळेच ॲनिमल, त्यांना माणसाची आवड नसते, ओढ नसते, कारण का ते माणसांमध्ये राहतच नाही, त्याच्यात त्यांचाही दोष नाही आहे. मग अशाच पद्धतीने हा जो रानटी कुत्रा होता, हा शेवटी रानात राहिलेला, जंगलात राहिलेला, तोही इतर कुत्र्यांसारखा नाहीच. पण तो रानटी कुत्रा आणि गाढव यांची मैत्री होती, छान मैत्री होती. दोघं एकमेकांना सुखदुःख सांगायचे, आनंद शेअर करायचे, दुःख शेअर करायचे, एकमेकांशिवाय ते राहतच नसायचे. अशा पद्धतीची छानशी मैत्री त्यांच्यामध्ये होती. मग ही मैत्री त्यांची असताना, मित्र आहे ठीक आहे, त्यांची मैत्री आहे हेही मान्य आहे, पण ही मैत्री खरी आहे का खोटी आहे याला महत्त्व आहे. खरी मैत्री असणं गरजेचं आहे बाळांनो, खरं मित्र असणं गरजेचं आहे. मग असेच दोघंजण एक दिवस फिरत असताना, रस्त्याने चाललेले असताना, गाढवाला भास काय झाला, कोणतं तरी मोठं जनावर आपल्याकडे येत आहे. बरं, भास होणे म्हणजे एक चाहूल लागणे, कुठंतरी जाणीव होणे का काहीतरी आपल्या दिशेने येत आहे. मग गाढवाने कुत्र्याला सांगितलं का मला अशी चाहूल लागत आहे का कोणतरी आपल्या दिशेने येत आहे किंवा माझ्या दिशेने येत आहे. कुत्राही सावध झाला आणि कुत्र्याने बारकाव्याने पाहिलं का नक्की गाढवाला कसला भास होत आहे. त्याने पाहिलं तर समोरून त्याला लांडगा येताना दिसला. नुसतं दिसलं नाही तर लांडगा जिभळ्या चाटत येताना दिसला. जिभळ्या चाटणे म्हणजे काय, भूक लागल्यावरती आपोआप तोंडातून पाणी येतं, बरोबर आहे. आपल्याला कडाक्याची भूक लागली, घरामध्ये आई मस्तपैकी गुलाबजाम करते, आपल्या तोंडातून पाणी येतं, आपल्या तोंडाला पाणी सुटलं रे, म्हणजे खाण्याची इच्छा होते भूक लागल्यावरती. मग अशा पद्धतीने तो लांडगाही भुकेलेला असेल, त्यालाही भूक लागलेली असेल आणि समोरून त्याला त्याचं अन्न दिसतंय, गाढव दिसतंय, भलं मोठा आज त्याचा आहार त्याला उपलब्ध झालेला दिसतोय. मग लांडगा तो खुश होणारच. आणि लांडगा खुशीमध्ये आनंदामध्ये तो गाढवाच्या दिशेने येऊ लागला. आता हे पाहिल्यावर साहजिक आहे बाळांनो, गाढव घाबरलं. गाढव कुत्र्याला काय बोललं का आपल्याला काहीतरी करायला पाहिजे, याच्यातून मार्ग काढला पाहिजे, आपला जीव वाचवला पाहिजे. त्यासाठी आपण दोघांनी मिळून लांडग्यांचा मुकाबला करू, त्या लांडग्याला आपण हरवून लावू, पळवून लावू. असं गाढव कोणाला म्हटला, कुत्र्याला. कारण का लांडग्याचं जे लक्ष होतं ते फक्त गाढवावर होतं, कुत्र्यावर तर त्याचं लक्षच नव्हतं. त्यामुळं गाढवाने आपल्या मित्राला सांगितलं का आपण दोघंही ह्या प्रसंगाचा मुकाबला करू, लांडग्याचा मुकाबला करू आणि आपण या ठिकाणी आपला जीव वाचवू. आता मित्र, बरोबर आहे, तोही रानटी म्हणजे रानात राहणारा, ज्याला दया माया प्रेम काहीही नाही. कुत्रा म्हटला अरे त्या लांडग्याचं लक्ष फक्त तुझ्याकडे आहे, माझ्याकडं नाही आहे, आणि आपण दोघं मिळून त्याचा मुकाबला करू शकत नाही, त्याला फाईट देऊ शकत नाही. आणि जर मी तुला मदत करायला गेलो, साहजिक आहे त्या लांडग्याचं लक्ष माझ्यावरती पण केंद्रित होणार, माझ्यावर पण त्याचं लक्ष जाणार.
आणि जर मग त्याने तुला सोडलं आणि मला खाल्लं तर? त्यापेक्षा त्याचं लक्ष तुझ्याकडंच आहे ना, तर ते तुझ्याकडंच राहू दे. आणि तू एवढा मोठा आहे का तू झाडं झुडपांमागे लपवू शकत नाही. छोटी छोटी जी झाडं असतात त्याच्यामागं तुला लपता येणार नाही, तू लगेच दिसून येणार. पण मी तर लपू शकतो, कारण का मी छोटा आहे. त्यामुळं मला माझा जीव वाचवता येईल. आणि जर मदतीसाठी गेलो तर दोघांनाही आपले प्राण गमवावे लागेल. तुलाही जीव द्यावा लागेल आणि मला पण जीव गमवावं लागेल. त्यापेक्षा तू एकटाच मुकाबला कर त्याचा, मी इथनं निघून जातो. आणि उपदेश त्याला देऊन गेला. कुत्र्याने गाढवाला उपदेश केला का प्रत्येकाला एक दिवस मारायचंच आहे. आज तुझी वेळ आली आहे. त्यामुळं येणाऱ्या प्रसंगाला तू सामोरे जा किंवा येणाऱ्या गोष्टीला तू सामोरे जा. अशा पद्धतीचा उपदेशही तो करून गेला किंवा त्याला उपदेश करू लागला. साहजिक आहे बाळांनो, गाढवाला तर राग येणारच. गाढव काय, कुणी त्या जागी असू, आपल्या मित्रसुद्धा जर अडचणीच्या वेळेस आपल्याला असं बोललं तर आपल्यालाही राग येणार. गाढवाला प्रचंड राग आला का, अरे हा असा काय मित्र आहे, अशी काय याची मैत्री आहे का अडचणीच्या वेळेस त्यांनी मला साथ द्यायला पाहिजे, त्यांनी मला मदत करायला पाहिजे, तर तो स्वतःचा जीवाचा विचार करतोय, स्वतःबद्दलच विचार करतोय. मग त्याने आपल्या मित्राची पारख केली. पारख करणे म्हणजे ओळखणे, का खरा आहे का खोटा आहे. आणि ओळखला आपला मित्र हा काही खरा नाही आहे, तो दुःखाच्या वेळेस अडचणीच्या वेळेस आपल्या मदतीला येणार नाही. मग त्याने कुत्र्याला सांगितलं, तू इथनं निघून जा, मी माझं संरक्षण स्वतः करू शकतो, मला तुझी गरज नाही. तर मग गाढवाला त्याचा राग येणं साहजिकच आहे. जो मला मित्र मित्र म्हणवतो किंवा जो माझा मित्र आहे म्हणून सतत माझ्यासोबत असतो, ज्याला मी आपली सुखदुःख सांगितली, तो ऐन वेळेस म्हणतो का तू तुझं बघ, मी माझा जीव वाचवतो, मी माझं संरक्षण करतो किंवा मला इथून मी पळून जातो. गाढवाला साहजिक आहे राग येणारच. अरे याची मैत्री काय कामाची, असा मित्र काय कामाचा का जो अडचणीच्या वेळेस मला मदत करायची सोडून स्वतःचा विचार करत आहे. मग गाढवाने बोलला का तू मला असा सल्ला देणार, जे तुझं तोंड आहे ना ते मी तोंड रंगवतो. आणि गाढवाने त्याच्या मागच्या दोन्ही पायाने कुत्र्याच्या तोंडावर जोरात लाथ मारली. आता गाढवाची लाथ कुत्र्याला बसणं म्हणजे साहजिकच आहे बाळांनो. गाढव हा कुत्र्यापेक्षा बलाढ्य प्राणी आहे, त्याच्यामध्ये ताकद जास्त आहे. आणि गाढवाने लाथ मारलेली आपण पहिल्यापासून ऐकतो आहे, अनुभव आपल्याला हा नक्कीच नाही आहे, पण आपण पहिल्यापासून ऐकतो हे की गाढवाने लाथ मारल्यावर ती जोरात लागते. मग कुत्र्यालाही त्याची लाथ जोरात लागली आणि कुत्रा खाली कोसळला. आता ती लाथ इतकी जोरात लागली तर गाढवाला कुत्र्याला स्वतःला सांभाळून घेणं किंवा सावरणं थोडं वेळ लागला. त्याचा फायदा घेऊन गाढव तिथून निघून गेला. आता गाढव निघून गेला, आता लांडगा आहे, त्या लांडग्याचं लक्ष होतं पहिल्यांदा गाढवाकडं. मग त्याला पाहिजे होता गाढव किंवा तो गाढवाची शिकार करणार होता. पण ज्यावेळेस गाढव निघून गेला आणि त्याला पडलेला कुत्रा दिसला, अरे हा कुत्रा खाली पडलेला आहे, म्हणलं निघून जाणाऱ्या गाढवाच्या मागं लागण्यापेक्षा खाली कोसळलेला कुत्रा आपल्याला सहज पकडता येईल. म्हणून लांडग्यानी आपलं लक्ष गाढवावरचं सोडून कुत्र्याकडं वळवलं आणि त्याने आपला शिकार म्हणून कुत्र्याची शिकार केली. कुत्र्याला आपला जीव गमवावा लागला, कारण का गाढवाची लाथ इतके जोरात बसली का कुत्रा स्वतःला सावरूच शकला नाही, लवकर उठूच शकला नाही. त्यामुळं लांडग्याने कुत्र्याला ठार मारलं. ही झालेली गोष्ट आहे किंवा हे झालेला पाठ आहे बाळांनो. पण मी यासाठी सांगितलं पुन्हा का याच्यावरची क्वेश्चन आन्सर आपल्याला पाहिजे आणि पुन्हा एकदा तुम्हाला सांगायचे मला का मैत्री कशी असावी, मित्र कोणाला म्हणावं. अडचणीच्या वेळेस जे सोडून जातात ते मित्र होऊच शकत नाही. मित्र ते असतात ज्यावेळेस आपल्याला त्रास होतो ना त्यावेळेस त्यालाही त्रास होतो. जेव्हा आपल्याला कोणी बोलतं ना त्यावेळेस त्याला पण वाईट वाटतं, त्याला मित्र म्हणतात, त्याला खरी मैत्री म्हणतात.
मग असे मित्र जीवनामध्ये करणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्ही पारख करा. पारख म्हणजे तपासून पहा. पारख करणे म्हणजे पडताळून पाहणे का खरंच हा माझा मित्र आहे का, किंवा खरंच याची मैत्री माझ्यासाठी निर्मळ आहे का, खरी आहे का. आणि जर तसं असेल तरच ते मित्र जीवनामध्ये कायमस्वरूपी टिकून राहतात. तसेच मित्र जीवनामध्ये आपल्याला नेहमी साथ देतात. मग असे मित्र करू नका का ज्यावेळेस अडचण येते त्यावेळेस या रानटी कुत्र्यासारखे पळून जाणारे. आणि पळून जाणारा मित्र भेटला, शेवटी त्यालाच प्राण गमवावे लागले. याच्यामध्ये गाढवाचा दोष नव्हता, कारण का त्याने पारख केली मित्राची. अरे हा जर आपल्या संकटात उभा राहत नाही, भविष्यात आपल्याला अजून संकट आलं तरी हा असंच वागणार आहे, त्याच्यापेक्षा याची मैत्री नसलेली बरी. बरोबर आहे ना. थोडा विचार करा, चांगले मित्र करा. थोडे मित्र करा पण चांगले करा. अशा पद्धतीने आपण हा पाठ पाहिलेला आहे बाळांनो या अगोदर. याच्यावरचे क्वेश्चन आन्सर आहेत ते खास मी आज या पिरियडला तुमचे घेणार आहे. पहिली गोष्ट तर तुमचे शब्दार्थ, तोंडी अभ्यास. हे जे तोंडी अभ्यास आहे याचे स्पष्ट उच्चार करा, म्हणजे ओरल स्टडी आहे. अतिशय सोपे शब्द आहेत, आपण सहज ओरली बोलू शकतो. कुत्रा उच्चार करा, कुत्रा. मैत्री, एकत्र, केंद्रित, रानटी, संरक्षण, समर्थ, सल्ला, लांडगा, स्वतःचं, प्राणाला, धैर्याने. हे जे शब्द आहेत बाळांनो, काही शब्दांचे कंठातून उच्चार होतात, काहींचे नाकाद्वारे उच्चार होतात. अशा पद्धतीचे उच्चार तुम्ही करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचे त्या शब्दांचे उच्चार जर तुम्ही आत्ता स्पष्ट केले तर भविष्यात तुमचे ते उच्चार ते कायमस्वरूपी त्याच पद्धतीने राहतील. ठीक आहे. पुढे पहा, शब्दार्थ. आता शब्दार्थ जे आहे या ठिकाणी तुम्हाला शब्दार्थ दिसत असेल. मैत्री म्हणजे दोस्ती, बरोबर, फ्रेंडशिप सगळ्यांना माहिती आहे. एकत्र म्हणजे एक ठिकाणी मिळून, एकत्र. चाहूल म्हणजे कानोसा, कानोसा घेणे. लक्ष म्हणे अनुसंधान म्हणजे लक्ष केंद्रित करणे, एखाद्या गोष्टीवरती आपलं फुल कॉन्सन्ट्रेशन असते. धैर्य म्हणजे धीर. पारख म्हणजे परीक्षा. इमानीपणा म्हणजे प्रामाणिकपणा. संरक्षण म्हणजे बचाव. आणि समर्थ म्हणजे कार्यक्षम. अशा पद्धतीचे हे जे काही शब्द आहेत ते शब्द तुम्ही समजून घ्या. त्यानंतर आहे या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द. त्यामध्ये सुखी, त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे दुःखी. एकत्र, वेगळे. सावध, बेसावध. दूरवरून, जवळून. शहाणपणा, वेडेपणा. रिकाम्या जागा आहेत. रिकाम्या जागा तुम्हाला या ठिकाणी दिसत असतील. त्यातली पहिली रिकामी जागा आहे, रानटी कुत्रा आणि गाढव यांची खूप डॅश डॅश होती. काय होती? मैत्री. बरोबर. सुरुवातीला आपण पाहिले का रानटी कुत्रा आणि गाढव यांच्यामध्ये खूप चांगली मैत्री होती. गाढवाला एका क्षणात मित्राची पारख झाली. कुत्र्याचा इमानीपणा तुझ्यात कोठून असायचा? इमानीपणा. माझं संरक्षण करायला मी डॅश डॅश आहे, समर्थ. डॅश डॅश खाली कोसळला आणि डॅश डॅश वेगाने धावत सुटला. कुत्रा खाली कोसळला कारण का गाढवाने त्याच्या तोंडावरती लाथ मारली होती आणि कुत्रा खाली कोसळला म्हणून गाढव वेगाने धावत सुटला. म्हणजे कुत्रा खाली कोसळला आणि गाढव वेगाने धावत सुटला. ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुमच्या टेक्स्टबुकमध्ये आहे, लेसनमध्ये आहे. ती तुम्ही स्वतःहून फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करा, शोधण्याचा प्रयत्न करा. या ठिकाणी मी तुम्हाला या उत्तरं दाखवत आहे. त्याच्यानंतर आहे एका वाक्यात उत्तरे. एका वाक्यात उत्तरे ही तुमची अतिशय सोपी आहेत, तीही बघून घ्या. कोणत्या दोन प्राण्यांमध्ये मैत्री होती? सगळ्यांना उत्तर येत असणार आहे, फुल कॉन्फिडन्स आहे मला. रानटी कुत्रा आणि गाढव या दोन प्राण्यांमध्ये मैत्री होती, कारण का त्यांच्या मैत्रीवरच आधारित हा पाठ आहे. त्यानंतर एक कुत्रा व गाढव एकमेकांना काय सांगायचे? काय सांगत होते? तर रानटी कुत्रा आणि गाढव एकमेकांना आपले
दुःख सांगायचे, आपल्या वेदना सांगायचे, आपला त्रास सांगायचे, आनंदही सांगायचे. या सगळ्या गोष्टी त्यांच्यामध्ये मैत्री होती म्हणून ते एकमेकांना शेअर करत असे. गाढवाला कोणता भास झाला सांगितलेलं आहे तुम्हाला मी. गाढवाला कोणता भास झाला? एखादं मोठं जनावर आपल्याकडे येत असल्याचा गाढवाला भास झाला. कोणतं होतं जनावर तुम्ही सांगू शकता? बरोबर, लांडगा. पाहिलं ना आपण पाठामध्ये का लांडगा आपल्याकडे येत आहे असं गाढवाला भास झाला. कुत्रा का घाबरला? लांडग्याचे लक्ष गाढवावरून आपल्याकडे जाईल या भीतीने कुत्रा घाबरला. बरोबर आहे ना? सगळ्यांना उत्तर माहिती आहे. तरीही मीही तुम्हाला सांगितले पुस्तकामध्ये स्वतः शोधण्याचा प्रयत्न करा आणि संगीता पूर्ण करायची आहे आपल्याला. आणि त्याचबरोबर आपले नोट्ससुद्धा पूर्ण करायचे आहेत. त्यानंतर या ठिकाणी आहे 2 ते 3 वाक्यात उत्तरे. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे, गाढवाला मित्राची पारख कशी झाली? कशी झाली? लांडगा आपल्यावर हल्ला करणार आहे हे लक्षात येताच गाढवाने कुत्र्याला आपण या संकटातून दोघे सामोरे जाऊ असं म्हटल्यावर कुत्र्याने गाढवाला मदत करायचे नाकारून स्वतःच्या जीवाचा विचार केला. बरोबर आहे? या प्रसंगाहून गाढवाला मित्राची पारख झाली. बा ॲज इट इज मी जसं उत्तर लिहिले तेच तुम्ही लिहावं असं नाही आहे. हे तुम्ही तुमच्या शब्दामध्ये लिहिलं तरीही चालेल. कारण का पाठामध्ये तुम्हाला हे उत्तर ठराविक अशा पॅरेग्राफमध्ये, ठराविक अशा लाईनमध्ये मिळणार नाही आहे. हा ज्यावेळेस तुम्हाला लेसन समजेल तर त्याचं सार आहे, त्याचा पूर्ण आढावा घेऊन तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. येते लक्षात? त्याच्यामुळं एक पर्टिक्युलर लाईन, पर्टिक्युलर पॅसेज याच्या ॲन्सरसाठी नाही आहे. त्यामुळं तुम्ही विचार करा आणि तुमच्या शब्दामध्ये किंवा तुमच्या वाक्यामध्ये हे उत्तर लिहिलं तरी चालेल, फक्त करेक्ट असलं पाहिजे. बरोबर आहे? मग या ठिकाणी मी उत्तर काय लिहिलं आहे? लांडगा आपल्यावर हल्ला करणार आहे हे लक्षात येताच गाढवाने कुत्र्याला आपण या संकटाला दोघे सामोरे जाऊ असे म्हटल्यावर कुत्र्याने गाढवाला मदत करायचे नाकारून स्वतःच्या जीवाचा विचार केला. या प्रसंगातून गाढवाला मित्राची पारख झाली. ठीक आहे. तुमचा दुसरा प्रश्न जो आहे तो, कुत्रा प्राणाला का मुकला? याचे उत्तर सेम पहिल्या प्रश्नासारखंच आहे. पूर्ण पाठाचा सार लक्षात घेऊन उत्तर तुमच्या शब्दामध्ये तुम्ही लिहा. येते लक्षामध्ये? याचं ठराविक उत्तर तुम्हाला ठराविक ठिकाणी भेटणार नाही, तर पूर्ण लेसन लक्षात घेऊन त्यानुसार तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. मग कुत्रा प्राणाला का मुकला बरं? कुत्र्याने गाढवाला मदत करायची नाकारून त्याला फुकटचा सल्ला देत बसला. संकटाच्या वेळी मित्र मदत करत नाही हे पाहून गाढवाने रागाने कुत्र्याला लाथ मारली व गाढव पळत सुटला. कुत्रा उठून सावरेपर्यंत लांडग्याने त्याला पकडले व मारले. बरोबर आहे? अजून तुम्ही तुमच्या शब्दामध्ये लिहू शकता की ज्या वेळेस लांडगा गाढवावरती लक्ष ठेवून येत होता त्यावेळेस गाढवाने कुत्र्याजवळ मदत मागितली. त्यावेळेस कुत्र्याने ती मदत करण्यास ठाम नकार दिला. त्याने फक्त स्वतःचा जीवाचा विचार केला. त्यामुळे गाढवाला राग आला आणि त्याने कुत्र्याच्या तोंडावर जोरात लाथ मारली. कुत्रा खाली कोसळला आणि गाढव तिथून पळून गेला. लांडग्याने कुत्र्यावर हल्ला चढवला. त्यामुळे कुत्रा त्या ठिकाणी प्राणच मुकला. बरोबर आहे? अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या शब्दामध्ये, तुमच्या वाक्यामध्ये या प्रश्नाचं उत्तर बाळांनो लिहू शकताय. तरी मी काय लिहून दिले, पुन्हा एकदा दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मी वाचून दाखवते. कुत्र्याने गाढवाला मदत करायची नाकारून त्याला फुकटचा सल्ला देत बसला. संकटाच्या वेळी मित्र मदत करत नाही हे पाहून गाढवाने रागाने कुत्र्याला लाथ मारली व गाढव पळत सुटला. कुत्रा उठून सावरेपर्यंत लांडग्याने त्याला पकडले आणि मारले. अशा पद्धतीने तो आपल्या प्राणाला मुकला. या ठिकाणी बाळांनो तुमच्या टेक्स्टबुकमध्ये एक ॲक्टिव्हिटी आलेली आहे. ती आहे का तुमच्या सभोवताली आढळणाऱ्या प्राण्यांची आणि पक्ष्यांची नावे लिहा, चित्र लावा. मी हे सांगत नाही की तुम्ही हे आत्ताच्या आत्ता लगेच टेक्स्टबुकमध्ये करा. ज्यावेळेस तुम्हाला पिक्चर अवेलेबल होतील, जर त्याच्या घरी असेल तर गुड, चांगली गोष्ट आहे.
ज्याच्या घरी आत्ता नसेल त्यांना जेव्हाही शक्य असेल तुम्ही स्टेशनरीच्या दुकानामधनं हे ॲनिमल्स आणि बर्ड्स आहेत यांचे 3-3 पिक्चर लावायचे आहेत. मग ते पिक्चर लावा आणि खाली त्यांची नावं लिहा. समजा इथे तुम्ही वाघाचं लावलं तर खाली वाघ लिहा, सिंह लावला असेल पिक्चर तर सिंह, हत्ती असेल तर हत्ती. अशा पद्धतीने तुम्ही जे पण 3 प्राणी आणि 3 पक्षी यांचे चित्र त्या ठिकाणी स्टिक करायचे आहे. चित्र लावा सांगितलेले आहे. आणि वेल गुड ज्यांना ड्रॉईंग छान असेल, कलर छान येत असेल त्यांनी त्या साईजमध्ये एखादं मस्त तुम्ही ॲनिमल बर्ड्सचे चित्र काढू शकताय, त्याला कलर करू शकताय, कट करून तिथं स्टिक करू शकताय. ती तुमची मर्जी आहे. तिथं चित्र लावायला सांगितले, तुम्ही स्टिकरची चित्र लावू शकता किंवा तुमची स्वतःची ड्रॉईंग जर छान असेल, कलर तुम्ही छान करू शकत असेल तर तशा पद्धतीने सुद्धा तुम्ही तिथं ते करू शकताय. अशा पद्धतीने आपण हा लेसन पाहिला आहे बाळांनो. आय होप तुम्हाला छान पद्धतीने समजला असेल आणि तो पुन्हा झालेला आहे. या अगोदरही लेसन मी घेतला होता, आज पुन्हा या पिरियडला घेतला आहे. मेन हेतू होता त्याचे क्वेश्चन आन्सर. तो क्वेश्चन आन्सर तुम्ही संगीतामध्ये सॉल्व करा आणि जमली तर ॲक्टिव्हिटी ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आता या पिरियडला हा लेसन आपण पूर्ण केलेला आहे. पुढच्या पिरियडला आपण भेटूया पुन्हा नवीन लेसन किंवा ग्रामरचा कोणता तरी एक भाग घेऊन. थँक्यू स्टुडंट.